TV10 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात TV10 महाराष्ट्र. चला तर पाहू मग आजच्या घडामोडी. कवटेमंकाळ तालुक्यातील अल्कोडियस येथे मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक मोहन शिवलिंग माळी वय वर्ष 42 राहणार कवटेमंकाळ याने कर्नाटकातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीसोबत अश्लील वर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल विनयभंग ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित माळी याला कवटेमंकाळ पोलिसांनी अटक केली. अधिक माहिती अशी कवटेमंकाळ शहरातील नवीन एस टी स्टँड समोर मोहन माळी याचे बोरवेलचे दुकान आहे. या बोरवेलच्या दुकानात एक कर्नाटकातील गरीब कुटुंबातील तरुणी कामास होती. दुकानात कामास असणाऱ्या तरुणीला अश्लील व्हिडिओ दाखवून तरुणीशी अश्लील भावभाव करून जातीवाचक बोलून अपमान केला. फिर्यादी तरुणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कवटेमंकाळ पोलिसांनी तातडीने मोहन माळी याला बेड्या ठोकल्या होत्या. सदर मोहन माळी याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणामध्ये कवटेमंकाळचे नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून सोशल मीडियावरून कडक कारवाईची मागणी लालासाहेब वाघमारे यांनी केली आहे. प्रतिनिधी TV10 महाराष्ट्र सम्राट. काल या ठिकाणी कवटेमंकाळ पोलीस स्टेशनमध्ये तथाकथित संस्थाचालक मोहन माळी जो या शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून या शहरामध्ये मिरवतो आणि राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर काल इतक्या उशीरनं गुन्हा दाखल झाला. याचं वाईट वाटतं या गोष्टीचं, पण लेट का होईना पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि आम्ही ते जागं केलं. जनतेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जागं करून ती केस घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पडलं आणि आज या ठिकाणी या सामान्य जनतेला न्याय मिळाला, त्या तरुणीला न्याय मिळाला. आमची प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला, जिल्हा पोलीस प्रमुखांना, की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल तर झालेलाच आहे, पण या गुन्ह्यामध्ये त्या गुन्हेगारासोबत जे कोणी मग ते प्रशासकीय सेवेतील असतील, अन्यथा राजकीय वरदहस्तमधील जे कोण लोक असतील, त्या सर्व सहकारी आरोपी म्हणला तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही आपण कडक प्रकारचं शासन करून त्यांच्यावरही गुन्हे नोंद करावेत आणि संबंधित तरुणीला न्याय मिळावा. अशाच प्रकारचे अनेक प्रकरणं यामध्ये आपल्याला नक्कीच पुढं आपल्याला येतील, तर त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानेही तपास करावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी प्रमुख म्हणून मागणी करत आहे. तर अशा प्रकारे आपण या सामान्य माणसाला न्याय मिळावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी आपल्या मार्फत प्रशासनाला मागणी करत आहे. व्हॉट्सअपवरून अथवा सोशल मीडियावरून काही दलालांच्या बाबत या प्रकरणावरून पैसे कोणी घेतलेत किंवा काही या संदर्भात आपण वरिष्ठांना काही बोलणार आहात का? SP पोलीस प्रशासनावर आमचा संघटनेची भूमिका काय? पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे. ठामपणे कायद्याच्या चौकटीत राहून 100% आरोपींना होता होईल तेवढी शिक्षा त्यामध्ये तरतूद आहे, तेवढी त्यांनी करावी. आणि यामध्ये जिल्हा प्रमुखांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की यामध्ये जे कोणी दोषी असतील, मग ते कोणी असू दे, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. त्याच पद्धतीनं आपणही पारदर्शकतेने काम करावं आणि संबंधित जो कोणी असेल त्याच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करावी, आमची प्रामुख्यानं मागणी आपल्याकडे आहे.